नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। बघा, आज मी इथे बटाट्याचे सँडविच बनवत आहे आणि ते कसे बनवते ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आणि आतापर्यंत ज्यांनी सबस्क्राइब केलंय ना त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। तर बघा, इथे मी एका बाउलमध्ये 4 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि स्मॅशरने असे स्मॅश करून घेत आहे। तर बघा, तर इथे आपले आता स्मॅश करून झालेला आहे। तर यामध्ये आता आपल्याला काही भाज्या घालून घ्यायच्या आहेत। तर मी आधीच भाज्या कट करून ठेवलेल्या आहेत बघा। तर बघा, इथे थोडंसं 1-2 हिरव्या मिरचीचे तुकडे आणि थोडासा लसूण आहे। तर हे बारीक ठेचून घेतलं तरी चालेल, पण मी ते कट करून घेतलंय। तर हे घालून घेतलंय मी हिरव्या मिरच्याचे तुकडे आणि लसूण। त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे। त्यानंतर थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि गाजर आहे बघा, इथे मी हे 2 गाजर किसून घेतलेले आहेत। तर हे गाजर घालून घेते। यामध्ये तुम्ही सिमला मिरची घातली तरी चालेल बारीक चिरून, किंवा अजून तुम्हाला कुठल्या भाज्या आवडत असेल त्याही घातल्या तरी चालेल। तर बघा, इथे मी 1 चमचा लाल तिखट घातलंय, अर्धा चमचा गोडा मसाला घालतीये। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला। 1 चमचा इथे धना पावडर घालतीये आणि अर्धा चमचा आपल्याला इथे जिरं घालायचे आणि ते जिरं आपल्याला हे बघा या पद्धतीने असं हातावर चोळून घालायचं आहे, म्हणजे त्याच्याने फ्लेवर छान येतो जिऱ्याचा। तर इथे लाल तिखट आपल्याला बेतानेच घालायचं आहे बरं का, कारण आपण हिरव्या मिरच्याही घातलेल्या आहेत। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं कलरसाठी हळद घालायची आहे। हळद ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल। त्यानंतर आपल्याला हे 1 चमच्याच्या मदतीने हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा। तुम्ही हाताने मिक्स करू शकता बघा। व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने मिक्स केलं तर लवकर होतं, पण बघा मी इथे चमच्याने मिक्स करून घेते। या पद्धतीने तुम्ही हे मिक्स करून घ्या। त्यानंतर यामध्ये आपल्याला बघा 1 चमचा चाट मसाला घालायचा आहे। तर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर घातली तरी चालेल। त्यानंतर अर्धा चमचा इथं मिरपूड घातलेली मी, मिरपूड आणि आमचूर पावडर घातली तरी चालेल, किंवा चाट मसाला घातला तरी चालेल। पुन्हा एकदा आपल्याला आता हे मसाले यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते सर्व बटाट्यामध्ये असे मिक्स होतील सर्व बाजूंनी। एकदम व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे। तर याच पद्धतीने सर्व आपल्याला आता हे स्टफिंग आपलं इथे तयार करायचं आहे। तर यामध्ये तुम्ही बॉईल केलेले मक्याचे दाणेही घालू शकता, सिमला मिरची घालू शकता, ज्या अशा वेगळ्या भाज्या अजून घालू शकता। तर इथे बघा आपलं हे स्टफिंग झालेलं आहे। त्यानंतर बघा, इथे मी ब्रेडचे असे 2 स्लाइस घेतलेले आहेत। आता एका स्लाइसवर आपल्याला मेयोनीज घालून घ्यायचं आहे। तर इथे आता मी एका स्लाइसवरती मेयोनीज घातलेला आहे आणि दुसऱ्या स्लाइसवरती इथे टोमॅटो सॉस घालून घेते। तर बघा, इथे तुम्ही ग्रीन चटणी असेल, चिंचेची चटणी असेल ती घातली तरी चालेल। आणि आता हे स्लाइसला व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे बघा, कडेपर्यंत एकदम व्यवस्थित असं। बघा, इथे तुम्ही घरी बनवलेली पुदिन्याची ग्रीन चटणी असते तीही घेतली तरी चालेल, टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणी। खूप सुंदर आणि खूप टेस्टी आणि म्हणजे असे चटपटीत होतात हे सँडविच। नक्की ट्राय करून बघा। बघा, इथे आता आपलं हे व्यवस्थित पसरवून झालेलं आहे सर्व दोन्ही स्लाइसवरती। त्यानंतर आपल्याला आता जे आपण बटाट्याचं स्टफिंग बनवलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि तेही व्यवस्थित असं कडेपर्यंत आपल्याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे बघा।
अगदी व्यवस्थित कडेपर्यंत घालून घ्यायचं आहे आपल्याला. इथे आता आपलं झालेलं आहे. आणि त्यानंतर यावरती चीज घालायचं आहे किसून. तर बघा, चीजसुद्धा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल. बघा इथे मी थोडंसं चीज घेतलेलं आहे यावरती घालून. त्यानंतर ही ब्रेडची स्लाइस यावरती घालून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने. आणि यावरतून पुन्हा आपल्याला आता अजून एक लेयर करायचं आहे. तर त्यावरती आता बघा ह्या दुसऱ्या जी ब्रेडची स्लाइस आहे त्यावरती मी इथे शेजवान चटणी घालून घेतलेली आहे. तर बघा, लहान मुलांना जर देणार असाल तुम्ही सँडविच तर इथे शेजवान चटणी नाही लावली तरी चालेल. टोमॅटो सॉस लावू शकता किंवा चिंचेची चटणी वगैरे लावू शकता. कारण जे आपण स्टफिंगमध्ये ही लाल तिखट वापरलेलं आहे किंवा हिरव्या मिरच्या वापरलेला आहे तर ते जास्त तिखट होऊ शकतं. त्यासाठी तुम्ही इथे टोमॅटो सॉस वगैरे लावू शकता. त्यानंतर त्यावरती आपल्याला पुन्हा जे बटाट्याचं स्टफिंग केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित कडेपर्यंत असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्यानंतर यावरती तुम्ही टोमॅटोचे स्लाइस किंवा काकडीचे स्लाइस घालू शकता, नाही घातली तरीही चालेल. त्यानंतर बघा मी अजून एक ब्रेडचं स्लाइस घेतलेली आहे. त्यावरती पुन्हा आता मी मेयोनीज घालून घेते आहे. तुम्ही ग्रीन चटणी असेल तरीही त्यावरती लावू शकता ब्रेड स्लाइसला, आणि मेयोनीज असेल तरीही लावू शकता. बघा पुन्हा एकदा असं कडेपर्यंत आपल्याला व्यवस्थित मेयोनीज स्प्रेड करून घ्यायचे आहे. बघा या पद्धतीने तुम्ही 3 लेयरचं हे सँडविच बनवू शकता. अगदी एकाच सँडविचमध्ये पोट भरून जातं. म्हणजे आपल्याला असं जर भूक लागली तर घाईमध्ये आपण हे असं बनवू शकतो. बघा त्यानंतर वरतून आपल्याला पुन्हा ही स्लाइस घालून घ्यायची आहे आणि हे तव्यावर आता आपल्याला शेकवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी तवा गरम होण्यासाठी ठेवलेला होता. त्यावरती बटर घालून घ्यायचं आहे आणि बटरसुद्धा असं पसरवून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला. आणि त्यानंतर लगेचच आपल्याला यावरती सँडविच घालून घ्यायचं आहे. थोडंसं गॅस मिडियम ठेवायचा आणि व्यवस्थित दाबून दाबून असं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला शेकून घ्यायचं आहे. या पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला शेकून घ्यायचं आहे. आणि वरतून थोडंसं आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे. ही बटर फ्रीजमध्ये ठेवलेलं असल्यामुळे लवकर स्प्रेड होत नाही. तर आपण आता हे असंच पलटी करून घेऊ. बघा, आणि व्यवस्थित दाबून दाबून आपल्याला हे असं खालच्याही साईडने एकदम क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे. बघा खूप सुंदर असं हे सँडविच इथे तयार होतं. नक्की ट्राय करा, मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे कसं होतं, तुमच्या कमेंटने नवनवीन आपल्याला व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं, रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळतं. त्यासाठी नक्कीच कमेंट करत जा. बघा मी वरतून थोडंसं पुन्हा बटर लावून घेतलं आहे. बघा खूप सुंदर, वाव, खूप छान क्रिस्पी असं हे सँडविच बघा झालेलं आहे. तर आता बघा जवळून दाखवते. आता आपण ताटात काढून घेऊ आणि मधून कट करून घेऊ. बघा तर बघा इथे मी कट करून घेतलेला आहे. बघा खूप सुंदर झाले. त्यानंतर बघा ह्याला ना थोडंसं असं वेगळं, असं छानसं दिसण्यासाठी, लहान मुलांना आवडतं ना असं वेगळं काहीतरी दिसावं म्हणून, त्यासाठी बघा मी इथे याला टोमॅटो सॉस लावून घेते. ज्या बाजू आपण कट केली ना त्या बाजूने व्यवस्थित असं टोमॅटो सॉस लावून घ्यायचे. आणि बघा जी बारीक शेव असते ना आपली
ती बारीक शेव आपल्याला याला अशी लावून घ्यायची बघा या पद्धतीने. म्हणजे दिसतंही छान, लहान मुलांना ते बघूनच असं म्हणजे खावंसं वाटतं, आवडतं. बघा या पद्धतीने मी बघा दोन्हींनाही लावून घेते. खूप सुंदर दिसतंय आणि लागतं पण खूप छान, टेस्टी एकदम, म्हणजे चटपटीत असं. नक्की ट्राय करा. आणि कसं झालं आहे मला नक्की सांगा. बघा किती सुंदर. आणि तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर हे सर्व करू शकता. बघा खूप सुंदर झालं आहे. थोडंसं जवळून दाखवते. बघा वाव किती छान. अगदी बघताच असं तोंडाला पाणी येतं आणि खाऊशी वाटतं. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.